हॅलो गाईज, सो गेट रेडी विथ मी फॉर दिस ब्युटिफुल डार्गिन साडी. आज कोणतं ओकेजन नाही आहे, कुठे जायचं नाही आहे, पण तरी मला तयार व्हायचं आहे. सो लेट स्टार्ट फॉर मेकअप. फर्स्ट मी केलं मॉइश्चरायझिंग, सेकंड फॉरएव्हर 52चं हे करेक्टिंग, थर्ड मी केलं टू फेसचं कन्सिलर. हे कन्सिलर मी हलकं हलकंच लावून घेतलं बिकॉज मला नॅचरल लुक ठेवायचा होता. त्यानंतर मी माझा मेकअप हातानेच ब्लेंड केला. जेव्हा तुम्ही तुमचा हातांनी मेकअप ब्लेंड कराल ना, तेव्हा तुमचा बेस अजिबात जाग्यावरून हलत नाही. त्यानंतर मी घेतली लोरा मर्सियर पावडर. ती हळूहळू मी सगळीकडे सेट करून घेतली. नंतर केलं मी शॅडोज, हलकंसं शिमर, लायनर. मोस्टली मी लायनर नाही अप्लाय करत, पण आज ट्राय केलं आहे. त्यानंतर मी माझे आयब्रोज डन केले. मग मी केलं ब्लश. कॉन्टूर मला करायचं होतं, पण मला ते पॅलेटच नाही सापडलं, त्यामुळे मी नाही केलं. सॉरी. मग मी लावली टिकली आणि साडीवरती तर ती हवीच. मग केला मस्कारा आणि मग सेटिंग स्प्रे. सांगायचं म्हणजे ना, मेकअप नंतर माझा ॲटिट्यूड आहे ना गाईज, फ्रीमध्ये येतो, फ्रीमध्ये. मग मी साडी वेअर करायला घेतली. साडीच्या निर्या करायला मला माझ्या हिऱ्याने हेल्प केली. ही साडी मी खूप ठिकाणी शोधली बिकॉज विदाउट एनी कॉन्ट्रास्ट कलर मला ही हिरवी हिरवी गार अशी साडी हवी होती आणि फायनली मला ती मिळाली. आणि जोपर्यंत साडीच्या प्लेट सेट होत नाहीत तोपर्यंत साडी मिशन कंप्लीट होत नाही गाईज. सो ओवरऑल लुक पाहण्यासाठी स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय.